हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी. जागा वाटपासाठी बैठका कराव्याच लागतात. वर्षा निवासस्थानी सतत होणाऱ्या बैठकांवर फडणवीसांची प्रतिक्रिया. तर लवकरच जागा वाटप जाहीर करू, फडणवीसांची माहिती. महायुतीमध्ये अखेर 4 जागांवर अंतिम तोडगा निघाला. ठाणे, कल्याण आणि संभाजीनगरची जागा शिवसेना लढणार, तर पालघरची जागा भाजपकडे, सूत्रांची माहिती. कल्याण लोकसभेसाठी शिवसेनेकडनं श्रीकांत शिंदेंची उमेदवारी निश्चित, तर ठाणे लोकसभेसाठी नरेश म्हस्के आणि प्रताप सरनाईकांच्या नावाची चर्चा, सूत्रांची माहिती. कल्याण लोकसभेत भाजपकडनं प्रचार सुरू. शिवसेनेला कल्याणच्या ऐवजी ठाण्याची जागा देण्याचा भाजपचा मानस, पवार गटाच्या जितेंद्र आव्हाडांचा दावा. हिंगोली आणि हातकणंगलेमधील शिंदे गटाचे उमेदवार बदलण्याची शक्यता. हिंगोलीमध्ये उमेदवार हेमंत पाटील आणि हातकणंगलेत धैर्यशील मानेंना स्थानिक भाजपचा विरोध. निवडून येईल असा उमेदवार सुचवण्याचे काम करू शकतो, मात्र हिंगोलीची जागा शिवसेनेकडे असल्यानं उमेदवार ठरवण्याचा अधिकारही शिवसेनेचाच, उपमुख्यमंत्री फडणवीसांनी केलं स्पष्ट. उमेदवार कमकुवत वाटत असेल तर ते बदलण्याचा अधिकार शिंदेंना. उमेदवार बदलाच्या चर्चेला संजय शिरसाटांकडनं दुजोरा. शिंदेंची शिवसेना 16 जागा लढवणार असल्याचाही दावा. संभाजीनगर लोकसभेसाठी महायुतीकडनं शिवसेनेच्या संदीपान भुमरेंचं नाव निश्चित. लवकरच उमेदवारांची घोषणा होणार. महाराष्ट्र सदन प्रकरणात दोषमुक्त ठरलेल्या भुजबळांसह 4 जणांना उच्च न्यायालयाची नोटीस. 4 आठवड्यात भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश. सूर्यचंद्र आहे तोपर्यंत कोणी मायचा लाल संविधान बदलू शकत नाही. विरोधकांकडनं संविधान बदलणार असल्याची बेताल वक्तव्य. नाव न घेता अजित पवारांचा शरद पवारांवर निशाणा. परभणी लोकसभेसाठी महायुतीकडनं रासपच्या महादेव जानकरांचा अर्ज दाखल. जानकर विरुद्ध ठाकरे गटाच्या संजय जाधव यांचा सामना. महायुतीच्या सभेतनं जानकरांचं शक्तीप्रदर्शन. धाराशिवचे राणा जगजितसिंग कुटुंब पुन्हा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत परतण्याची चर्चा. महायुतीत अजित पवार गटाला धाराशिवची जागा मिळण्याची चिन्ह. उमेदवारीकडे सगळ्यांचं लक्ष. नांदेडच्या अर्धापूरमध्ये अशोक चव्हाणांचा ताफा मराठा आंदोलकांनी रोखला. गावकऱ्यांचा रोष वाढला. कर थकबाकी प्रकरणात काँग्रेसला मोठा दिलासा. लोकसभा निवडणुकीपर्यंत कोणतीही कारवाई करणार नाही, प्राप्तिकर विभागाचं सुप्रीम कोर्टात स्पष्टीकरण. 10 वर्षात बँकिंग क्षेत्रात अनेक मोठे बदल, मात्र हा फक्त ट्रेलर. देशाला अजून पुढे घेऊन जाणार. आरबीआयच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात पंतप्रधान मोदींचं वक्तव्य. सरकारच्या पैशांवर मोदींचे दौरे हे आचारसंहितेचं उल्लंघन. आचारसंहिता फक्त विरोधी पक्षांसाठी आहे का, संजय राऊतांचा सवाल. निवडणुकीनिमित्त पंतप्रधान मोदींची महाराष्ट्रातील पहिली सभा 10 एप्रिलला रामटेकला होणार, तर 14 एप्रिलला चंद्रपूरमध्ये मोदींची दुसरी सभा. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती. हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी.